हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण इडली रवा वापरून पालकाची इडली करणार आहोत। काही जास्त मेहनत नाही लागत, एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत होते इडली रवा वापरून केली। आता आपण याच्यात इडली रवा आपण 3 वाटी घेणार आहे आणि उडदाची डाळ 1.5 वाटी घेणार आहे। उडदाची डाळ आणि इडली रवा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ही उडदाची डाळ आपण वाटून या इडली रव्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून रात्रभर ठेवायची। आणि आता बघा, आपण हे संध्याकाळी उडदाची डाळ वाटून इडली रव्यातले पाणी काढून त्याच्यात मिक्स केलंय। आता आपण त्याला हलवून घेऊया आणि आपण हे रात्रभर भिजत ठेवूया। आता बघा, रात्रभर भिजत ठेवलं, हे सकाळी आपल्याला असं फुलून येतं। असं फुलून आलं की आपली इडली एकदम 100% चांगली होणार, म्हणजे हॉटेलसारखी जी सॉफ्ट लुसलुशीत होणार, एकदम कमी मेहनतीत। याच्यात फक्त उडदाची डाळ आपल्याला वाटून टाकावी लागते आणि तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं पीठ काढून तुम्ही त्याच्यात मीठ टाका आणि बाकीचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। आपण ना पालक इडली करणार आहे। आता हे पालक आपण मिक्सरमध्ये कोथिंबीर, पालक आणि हिरवी मिरची वाटून घेतले। याला आता आपण थोडंसं शिजवून घेऊया। तर थोडंसं शिजवून घेऊया। आता आपण हे पालक वाटून घेतले आहे। आता त्याच्यात आपण हे इडली आहे, ही इडलीचं बॅटर याच्यात मिक्स करून घेऊया। हलवून घेऊया त्याला व्यवस्थित। मीठ टाकूया, परत हलवून घेऊया। इडली पात्राला आपण आता ना तेल लावून घेऊया, व्यवस्थित तेल लावून घेऊया। आता आपण हे पालकाची इडली करणार आहे ते बॅटर आपण याच्यात टाकूया। आपण आता पालकाची इडली करणारे आपण याच्यात टाकलं आहे। आता कुकरमध्ये 15 मिनिट कुकरमध्ये आपण शिजायला ठेवूया। झाकण लावूया, शिटी काढूया, झाकण लावूया। आता आपण ह्याला झाकण लावून 15 मिनिटं ठेवूया। पालकाची इडली आपण रेडी आहे, आपण ती काढून घेऊ प्लेटमध्ये। ही पण छान एकदम स्पॉन्जी झाली आहे। ही आपण आता प्लेटमध्ये काढली। ही आपण डाळ टाकलेली पांढरी चटणी केली। तुम्ही नक्की ट्राय करा, हेल्दी राहा, मस्त खा, आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला मला प्रोत्साहित करण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।